नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागरगोजे युवराज वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत फुलगोबी पिकाच्या प्लॉटवर। तरी आपण भेटूया शेतकऱ्यांसोबत आणि फुलगोबी पिकाबद्दल त्यांचं काय मत आहे या ठिकाणी आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? धनंजय नारायण लाणे। गाव? गाव औरंगापूर, तालुका पुणे योजना। आपला मोबाईल नंबर? 75 आपण या ठिकाणी जी फुलगोबीची जी जात लावली आहे ती कोणती जात आहे? ही उत्पत्ती 473 वेलकम सीड्स उत्पत्ती 473 हा वाण आपण या ठिकाणी लावलेला आहे। तर या वाणाची सरासरी लागवड आपण किती तारखेला केली आहे रोपांची? 12 जुलैला रोपांची लागवड। 12 जुलैला आपण या ठिकाणी रोपांची लागवड केलेली आहे। तर रोपांची लागवड केल्यापासून सरासरी आपला प्लॉट किती तारखेला किती दिवसांनी चालू झाला हार्वेस्टिंगला? 55-56 दिवशी माल निघायला सुरू झाला। थोडा 55-56 दिवशी माल निघायला सुरू झाला। आज 13 तारीख आहे। आज बऱ्यापैकी 10 निघते। हा, तर कशी वाटली व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी? एकच नंबर परफॉर्मन्स आहे। हा, साईज वगैरे चांगली आहे। हा, व्हाईटनेस पण चांगला आहे त्याच्यावरती, हा. वगैरे चांगला आहे। हा, आणि गड्डा गच्च आहे। हा, सध्या तरी मार्केटला जे काही माल येतोय, हा, गड्डे एवढी साईजचे तर नाहीतच आणि एवढा गच्च गड्डा पण नाहीये। हा, आता हा तरी गड्डा माझ्या हातात थोडा 1-2 दिवस लेट झालाय, हा, त्यामुळे नाहीतर बाकी गड्डे एकदम पांढरे शुभ्र आहेत। हा, मार्केटला सध्या तरी ही गोबी एक नंबर आहे। हा. बाकी पण व्हरायटीचे येत आहेत मला मार्केट। वेलकम सीड्स उत्पत्ती 473। एवढ्या साईजचे गड्डे नाहीयेत। तर करप्याला ही कशी वाटली तुम्हाला? शेंड्यामध्ये थोडासा करपा आहे, पण इतर व्हरायटीचं मला तरी नाही सांगता येणार। मी काही प्लॉट नाही बघितले सध्या हा. ह्या क्लायमेट मध्ये। हा, वातावरण खूपच खराब आहे लागवडीपासून। हा, तर तरी सुद्धा आता तुम्ही दाखवा काही व्हिडिओ मध्ये, तरी सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारचा प्लॉट आहे। वातावरण एकदम लागवडीपासून खराब असलं तरीही प्लॉट एकदम फ्रेश असा आहे। तरी आता बाजारभाव काय भेटत आहेत? काल 47 रुपये गेली। काल 47 रुपये भाव या ठिकाणी लागलेला आहे। तर दादा तुम्ही समाधानी आहात का? हो, बिलकुल। आणखी शेतकऱ्यांना काय संदेश असेल आपला? निश्चित या सीझनला ही व्हरायटी लावायला काय हरकत नाही। हा, तर तुम्ही समाधानी आहात? Yes. ठीक आहे दादा, धन्यवाद।